मोसमी पावसाने काल मुंबई कोकणसह राज्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. मुंबई महानगर क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी रविवारी मध्यरात्री 1 वाजल्यापासून काल सकाळी 7 पर्यंत सुमारे 300 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसानं उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पुणे आणि नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही काल रद्द करण्यात आल्या. मुंबईतल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस असल्यानं पालिकेनं मुंबईतल्या शाळांना सुटी जाहीर केली होती. राज्य सरकारनं कार्यालय लवकर सोडण्याचे आदेश काल दुपारी जारी केले. कोकणातही सर्वत्र काल मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागल्याने काही पर्यटक अडकले होते. जिल्हा प्रशासनाने त्यांची सुटका केली. जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कालपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. रोह्यात कुंडलिका नदीला पूर आल्याने जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3-4 दिवस मुसळधार पाऊस झाला. काल पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. राज्य परिवहन मंडळाच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व आगारांमधल्या एकंदर 405 बसफेऱ्या काल रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील अनेक धरण पूर्ण क्षमतेने भरली असून राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, वसई, महाड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग इथं एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुणे शहर तसंच जिल्ह्याच्या विविध भागातही काल संध्याकाळनंतर पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं खडकवासला धरण प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. नागरिकांना आवश्यक मदत देण्याला सर्वोच्च प्राधान्य असून सर्व यंत्रणांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिले. दरम्यान आजही राज्यातल्या काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.